नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. निवडणुकीच्या तोंडावर बळीराजाला खुश करण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांसाठी 133 कोटींची मदत घोषित. केव्हा मिळणार माहिती नाही. राज्यात बोगस मतदारांची ओरड कायम असताना अकोल्यात भलतेच. एका युनिक आधार क्रमांकाचे दोघींना वितरण. यंत्रणेची चुप्पी. ऑनलाईन खरेदीला कंटाळले अकोलेकर. स्थानिक बाजारपेठेत लोकल खरेदीचा ट्रेंड केला निर्माण. लक्ष्मीपूजनापूर्वी रविवारचा शुभमुहूर्त ठरला. खरेदीचा मेघा संडे. कोट्यावधीची उलाढाल. बाजारपेठेत चैतन्य. शेफ विष्णू मनोहर यांनी मोडला स्वतःचाच विक्रम. 25 तास केले हजारो डोसे. अमरावतीकर झाले तृप्त. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने 2.25 लाख हेक्टर पीक नुकसान भरपाईसाठी 133 कोटी मंजूर झाल्याची माहिती आहे. दरम्यान ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने 2.25 लाख हेक्टर पीक नुकसान भरपाईसाठी 163 कोटी मंजूर झाल्याची माहिती आहे. दिवाळीत हा निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 2,09,454 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. खरीपात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जून, जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने सोयाबीन, कापूस, तुरीची हानी झाली. पावसाने सोयाबीनला शेंगा लागल्या नाही. त्यानंतर सप्टेंबरमध्ये पिकांना फटका बसला होता. सोमवारी महसूल जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्यांचे अंतिम अहवाल तयार झाला होता. तो शासनाला पाठवला. आता शासनाने मदत निधी मंजूर केली. अशी होणार रक्कम जमा पीक नुकसानीची मदत यापूर्वी शासनाकडून जिल्ह्यातून तालुक्यांना मदत रक्कम वितरित करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होती. मात्र गतवर्षापासून ऑनलाईन पद्धत तयार केली. मदत पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित केली. ती शासनाला सादर होणार असून शासन स्तरावरून मदतीची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. मतदार यादीतील गोंधळ आणि बोगस मतदारांची चर्चा नेहमीच असते, पण आता तर नागरिकांच्या सर्वात महत्वाच्या ओळखपत्रात म्हणजेच आधार कार्डवरचा महाघोळ आणि झोल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरआरसी न्यूजची एक्सक्लुझिव्ह बातमी. अकोला शहरात 2 वेगवेगळ्या महिलांची नावे, जन्मवर्ष आणि फोटो असतानाही त्यांचे आधार क्रमांक एकच असल्याचे उघड झाले आहेत. हा केवळ घोळ नसून देशाच्या सर्वात मोठ्या डिजिटल ओळख प्रणालीतील सुरक्षिततेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा गंभीर प्रकार आहे. हा गंभीर घोटाळा स्थानिक प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनी कोणताही ठोस माहिती न देण्यास असमर्थता दर्शवली आहे. हा तांत्रिक घोळ आहे की मानवी चूक याचा तपास करण्याची गरज आहे. अन्यथा हा आधार घोळ भविष्यात अनेक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. या आधार घोळाची तातडीने दखल घेऊन एकाच क्रमांकावर असलेल्या दोन्ही महिलांना त्यांचे योग्य क्रमांक लवकरात लवकर द्यावेत आणि या चुकीसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. अकोला येथील 2 वेगवेगळ्या महिलांच्या आधार कार्डच्या प्रती आरआरसी न्यूजच्या हाती लागल्या आहेत. आम्ही या महिलांची ओळख मुद्दाम जाहीर करणे टाळले आहे. आधार हा प्रत्येक नागरिकांचे युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजेच अद्वितीय ओळख म्हणून तयार करण्यात आला आहे. मात्र या 2 भिन्न व्यक्तींना जर एकच क्रमांक मिळत असेल तर भविष्यात आर्थिक व्यवहार, शासकीय योजना आणि अन्य महत्वाच्या कागदपत्रांमध्ये किती गोंधळ होऊ शकतो याची कल्पना करणेही कठीण आहे. आधार सारख्या संवेदनशील प्रणालीत झालेला हा अक्षम्य घोळ डेटाची सुरक्षितता आणि नागरिकांच्या खासगी माहितीची गोपनीयता धोक्यात आणणारा आहे. आधार सारख्या सर्वोच्च संस्थेकडून अशी चूक होणे हे गंभीर असून यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. सुईपासून फ्रीजपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असताना अकोलेकरांनी महागाईच्या काळात बाजारपेठेतून खरेदीवर भर दिला. स्थानिक बाजारपेठेत लोकल खरेदीचा ट्रेंडचा घेतलेला हा आढावा. ग्राहकांचा किराणा बाजारबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, रेडीमेड कपडे, सोने चांदी बरोबरच फटाके विक्रेत्यांनाही विक्रीचा झपाट्याने ओघ दिसून आला. दिवसभरात कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
ग्राहकांच्या चेहऱ्यावर नवे काही खरेदी केल्याचा उत्साह आणि आनंद संचारला होता. मिठाई व फराळाच्या दुकानात चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे आणि बर्फीची विक्री. शहरभर गोडधोडाचा सुगंध दरवळत राहिला. मोबाईल, LED, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि इतर उपकरणांवर नो कॉस्ट EMI आणि बँक कॅश ऑफर्समुळे इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये दिवसभर गर्दी उसळली. लोक आता भेटवस्तूंसाठी स्मार्ट गॅजेट्स घेत आहेत, असं एका विक्रेत्याने सांगितलं. बड्या शोरूमप्रमाणे शहरातील लहान दुकानदार देखील ऑनलाईनपेक्षा स्वस्त दरात मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करताना दिसले. लक्ष्मीपूजन मंगळवारी आहे. लक्ष्मीपूजनापूर्वीचा सुट्टीचा रविवार खरेदीसाठी सुवर्ण संधी ठरला. आज रविवार. अकोल्यातील प्रमुख बाजारपेठा ग्राहकांनी अक्षरशः गजबजून गेल्या होत्या. सर्वच गोष्टी ऑनलाईन खरेदीत उपलब्ध आहे, पण अकोलेकरांनी मात्र लोकल मार्केटमध्येच खरेदी करणे पसंत केले असून ऑनलाईनला पाठ दाखवली आहे. लहान लहान वस्तूंपासून तर मोठ्या वस्तूंची खरेदी अकोलेकरांनी स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य देत विकत घेतले आहेत. दिवाळी सणानिमित्त अकोलेकरांनी निर्माण केलेला लोकल खरेदीचा ट्रेंड स्थानिक बाजारपेठ सक्षम करणारा ठरला आहे. महागाई वगैरे काय चालू आहे? महागाई खूप आहे, मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहे. जास्त आहे. काय महत्व आहे दिवाळीसाठी? याच्याशिवाय पूजाच नाही आहे ना. ते महालक्ष्मीचा प्रसाद. काय चालू आहे? 40 रुपये किलो, 40 रुपये पाव. कोणत्या गावावरून आले आहे तुम्ही? हाता किती दिवसापासून दुकान लावत आहे? तीन दिवस झाले. आज आहे का गिराईकी चांगली? आज बरे आहे. आज बरी आहे. अजून मग काय भाव वगैरे? भाव आम्हाला मिळते 100 रुपये किलो न, आणि आम्ही विकतो 30-40 न. जनतेने ह्या भरपूर मार्केटमध्ये त्यांनी आपले वाहने ज्या ठिकाणी जागा मिळते, जसं तहसील कार्यालय आहे, सिटी कोतवाली आहे, आपलं ओपन थिएटर आहे, त्या ठिकाणी गाड्या पार्क करून जनतेने गांधी चौक या मुख्य मार्गावर त्यांनी मार्केटिंग करण्याकरता यावे आणि इतर जनतेला सहकार्य करावं, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, अशी मी जनतेला आवाहन करतो. खरेदी म्हणजे अशी मिडल चालू आहे, असं म्हणजे पाहिजे तशी नाही आहे. सध्या तर चांदीचा भाव चांगला आहे. चांदी मागच्या वर्षीपेक्षा थोडा वाढलेलाच आहे. नमस्कार दर्शकांनो, सर्वप्रथम RRC तर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी पलक मिश्रे पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगळे सोबत RRC न्यूज चॅनल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडूंच्या फुलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दसऱ्यापेक्षा दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना दुप्पट मागणी असते, कारण लक्ष्मीपूजन आणि घर सजावटीसाठी झेंडूंच्या माळा व तोरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. किरकोळ बाजारात झेंडूचा दर 80 ते 100 प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. काही ठिकाणी चांगल्या प्रतीचा झेंडू 100 ते 120 प्रति किलोने विकला जात आहे. गेल्या आठवड्यात 40 ते 60 प्रति किलो असलेला झेंडूचा भाव आता 2 ते 3 पटीने वाढला आहे. मागणीत मोठी वाढ झाली असली तरी या वाढलेल्या मागणीच्या तुलनेत बाजारात फुलांची आवक देखील वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दिवाळीच्या अखेरच्या टप्प्यात दरात घसरण होऊन शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने फुले विकावी लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे यंदाही जास्त आवक झाल्यास दर पडण्याची शक्यता व्यावसायिक वर्तवत आहेत. दिवाळी दारांवर झेंडूचे तोरण लावण्यासाठी पूर्वापार परंपरा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेसाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. घरांना आणि वाहनांना पिवळ्या व नारळी रंगाच्या झेंडूच्या फुलांचे तोरण, हार लावले जातात. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, त्यानंतर फुलांचे वाढलेले उत्पादन आणि आवक यामुळे ऐन सणासुदीचा चांगलाच भाव मिळेल की नाही यात शेतकरी चिंतेत आणि फुल विक्रेते आहेत. अकोट नगरपालिकेच्या हद्दीतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार होत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही पंचवार्षिक निवडणुकांपासून काही विशिष्ट प्रभागमधील काही भाग व मतदारांची पुनर्रचना वारंवार होत आहे. त्यामुळे जनतेत मतदार व प्रभाग बदलण्याचा घाट काही नेते मंडळींच्या हिताकरिता रचला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोट नगरपालिकेच्या मतदारसंघाच्या हद्दीत काही नागरिकांनी तक्रार केली आहे की त्यांनी वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी राहूनही प्रभाग क्रमांक बदलले गेले नाही, तर काही ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींची नावे अजूनही मतदार यादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. इतकेच नव्हे तर काही मृत्यू झालेले, तसेच खूप वर्षापासून बाहेरगावी रहिवासी झालेले आणि काही तर ग्रामीण भागातून शिक्षणाकरिता आलेले, काही दिवसाकरिता भाडेकरी म्हणून राहिलेले व्यक्तींचे सुद्धा नावे देखील मतदार यादीत असल्याचे आरोप जनतेतून पुढे येत आहेत. नगरपालिकेतील टॅक्स विभागाकडे प्रत्येक घराची सविस्तर नोंद असते.
त्या नोंदीवर आधारित प्रभागाची रूपरेषा तयार केल्यास मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक होऊ शकेल अशी नागरिकांची भावना आहे. तसेच नगरपालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागाकडे सर्व माहिती उपलब्ध असताना मृत व्यक्तींची नावे यादीतून कमी का होत नाहीत हा प्रश्नही जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी निवडणूक विभागाकडे हरकती दाखल केल्या आहेत. मात्र अशा हरकतींचे प्रमाण मोठे असल्याचे प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. नगरपालिकेच्या जन्ममृत्यू व टॅक्स विभाग यांच्या अधिकृत नोंदीच्या आधारे मतदार याद्या तयार झाल्या तर अनावश्यक धावपळ टळेल. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होईल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल. अकोट शहरातील मतदार याद्यांवरील या चर्चेला आता निवडणूक संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन योग्य ती चौकशी करावी अशी जनतेची मागणी होत आहे. राजेश सोळंके, RRC न्यूज, अकोट. दिवाळी म्हटलं की फटाक्यांशिवाय तर सण अपुरा ठरतो. शहरातील फटाके बाजार आणि अक्षरशः झगमगाटात न्हाऊन निघाला. आमच्या प्रतिनिधींनी फटाका मार्केटचा घेतलेला हा आढावा. लहान मुलांसाठी फुलबाजा, सुतळी बॉम्ब तर तरुणांसाठी रॉकेट्स, फाउंटन आणि लाईट शो फटाके अशा विविध प्रकारच्या फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. पर्यावरणपूरक फटाके या नावाखाली नवीन प्रकारांनी चांगला प्रतिसाद मिळाला. काही सामाजिक संस्थांनी ध्वनी प्रदूषण टाळण्याचं आवाहन केलं. मुलांच्या डोळ्यातला आनंद म्हणजे खरी दिवाळी असं एका पालकाने सांगत आपल्या लेकरासाठी फटाक्यांचे पॅकेट घेतले. कंदील, LED लाईट्स, तोरणं, रांगोळी, साहित्य आणि इतर घर सजावटीच्या वस्तूंनी मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. मुलं आईवडिलांसोबत रंगीत कंदील निवडताना उत्साहात दिसत होती. नमस्कार, मी श्वेता. मी आली आहे क्रिकेट क्लब इथल्या मेन फटाका मार्केटला. तर इथले जे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. किती दिवस झाले तुम्हाला इथे शॉप लावून? तर ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? ग्राहकांचा प्रतिसाद छान आहे, पण मोस्टली लोक संध्याकाळी देतात. संध्याकाळीला सर्व निघतात बाहेर फॅमिली सोबत. छान प्रतिसाद आहे. 18 तारखेपासून चालू केलेला आहे. साधारण 22 तारखेपर्यंत राहते आणि सेलिंगच्या वर आहे. सेलिंग ऑफर झाला तर 21 तारखेला पण होऊ शकते. आता साधारण 1-2 दिवस अजून बाकीचे लोक थांबतात, ज्यांचा माल वगैरे गेला नाही ते थांबू शकतात. तारखेपर्यंत दिवाळी तशी यावेळेस 21 आणि 22 आहे. थोडं कन्फ्युजन आहे. तशी तर मराठी लोकांचं 22 आहे, हिंदी साईड 21 ला करत आहेत. तर ह्या दिवाळीला फटाक्यांचा आनंद नक्कीच घ्या, पण सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा. मी श्वेता, RRC न्यूज, अकोला. तुम्ही फटाक्यांची जी खरेदी आहे ती दरवर्षी ह्याच मार्केटला करत असता का? हो. मग दरवर्षी पेक्षा ह्या वर्षी फटाक्यांचे जे दर आहेत त्यामध्ये काही फरक जाणवतो आहे का? GST मुळे रेट तर कमी झालाय, परंतु मूळ किमती वाढल्या. मग फरक एवढा जाणवत नाहीये. जास्त फरक. तू कोणते कोणते फटाके खरेदी केलेत? मी स्काय शॉट, सुतळी बॉम्ब, मिट्टू बॉम्ब, बिळी बॉम्ब, चक्री, अजून अनार, फुलझडी ही घेतली. तुला बॉम्ब किंवा मोठे फटाके फोडायला जास्त आवडतात का छोट्या फटाक्यांपेक्षा? हो. भीती नाही वाटत? नाही. लहान मुलांसाठी दिवाळी असते. लहान मुलांना याचा उत्साहामध्ये यावेळेस अँग्री बर्ड नावाचा एक फटाका आहे, हा खूप जास्त चालतो आहे. या फटाक्याचं विशेषता आहे की हे प्रदूषण मुक्त फटाका आहे. हा फटाका जेव्हा हे लहान मुलं आदळतात आणि हा फटाका विशेषतः घरचे पण मुलांना देण्यासाठी घाबरत नाहीत, त्याच्यामुळे ते फटाका जास्त चालतो आहे. आणि यावेळेस चांगला उत्साह आहे दिवाळीचा आणि मार्केट सुद्धा गजबजलेला आहे. तर आज आपल्यासोबत एक छोटा ग्राहक या ठिकाणी जोडला गेलाय, तर त्याला विचारूयात काही प्रश्न. हाय, तुझं नाव? माझं नाव श्रेयश आहे. तू या ठिकाणी काय घेतलं आहे? तुझ्या हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये अनार आहे. अनार आहे. आणि तुला काय कोणते फटाके फोडायला आवडतात? मला बिळी बॉम्ब फटाके आवडतात. यावर्षी GST दर बराच कमी झाला आहे, तर फटाक्यांच्या किमतीमध्ये काही फरक पडला आहे का? किमतीमध्ये फरक पडलाय. कमी रेट मध्ये देतो आहे आम्ही आणि हा 12 महिने माल ठेवला जात नाही. म्हणून जे काय वसूल होईल ते करायचे आणि दिवाळी लड्डू घरी खायचे, असं दरवर्षीचं. जवळजवळ 50 वर्षापासून. हा, नंबर खुलतात, नंबरची स्कीम बंद झाली. इथं बसायचं म्हणजे सेंट्रलला होतं. लोकांना गर्दी खूप असते ना, गर्दीतून येता येत नाही, मग आपण. मग साधारण ग्राहकांची गर्दी कोणत्या वेळेला इथे असते? 4 ते रात्री 10-12 पर्यंत होते. आता मधा त्यांची पगार होत नाही, कधी सुट्ट्या येतात, कधी पाऊस येतो, कुठे अकोल्यात काही गडबड झाली तर इकडे असर येतं. मग तर ह्या दिवाळीला फटाक्यांचा आनंद नक्की घ्या.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये यंदाच्या कापूस खरेदी हंगामाची सुरुवात शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात झाली. मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी विक्रमी आवक आणि उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अकोट बाजार समितीत गणेश पूजनानंतर मुहूर्ताचा लिलाव पार पडला. यावेळी शिवपूर बोर्डी येथील शेतकरी गौरव बाळकृष्ण बोंद्रे यांच्या कापसाला गजानन कॉन्टेस्ट जिनिंगतर्फे निलेश पालिवाल यांनी 9,311 रुपये 25 पैसे प्रति क्विंटल असा सर्वोच्च बोली लावत मुहूर्ताचा विक्रमी दर दिला. हंगामाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 22 वाहने भरून सुमारे 700 क्विंटल कापसाची आवक झाली. मुहूर्ताच्या दिवशीच समाधानकारक आवक आणि स्पर्धात्मक भाव मिळाल्याने कापूस हंगामाला सकारात्मक सुरुवात झाल्याचे चित्र आहे. प्रथम कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे यावेळी बाजार समितीच्या वतीने पारंपरिक पद्धतीने बैलजोडीचे पूजन करून शाल, टोपी, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तरच उत्पादन खर्च वसूल होईल, काहीसा फायदा होईल. या शुभारंभाच्या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे, उपसभापती अतुल खोटरे, संचालक मंडळ रमेशराव वानखडे, विजय रहाणे, गजानन डाफे, धीरज हिंगणकर, प्रमोद खंडारे, सुनील गावंडे, श्याम तरोडे, अजमल खान, आसिफ खान आणि व्यापारी प्रतिनिधी रामविलास अठावाल, पवन गुप्ता, प्रवीण चांडक, दीपक अग्रवाल, अरुण चौधरी, प्रशांत अग्रवाल, राजू केला, धीरज चांडक, निलेश पालिवाल, मनीष अग्रवाल, वसीमुद्दीन पटेल, प्रतीक झुंझुनवाला यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. जागतिक कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती येथे सलग 25 तास डोसे बनवून स्वतःचाच 24 तासांचा विश्वविक्रम मोडण्याचा महत्वाकांक्षी प्रयत्न रविवारी सकाळी पूर्ण केला. न थांबता 25 डोसे बनविणे या विश्वविक्रमासाठी त्यांनी काल शनिवार 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून डोसे बनवण्यात सुरुवात केली. डोशाचा आस्वाद घेण्यासाठी अमरावतीकरांनी विष्णूजी की रसोई गुणवंत लॉन परिसरात मोठी गर्दी केली होती. पहिल्या काही तासातच डोशांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचली होती. नागपूर येथील 24 तासांच्या विक्रमांमध्ये त्यांनी 14,174 डोसे बनवले होते. अमरावतीतील 25 तासाच्या विक्रमात त्यांनी याहून अधिक डोसे बनवून 10वा विक्रम प्रस्थापित केले असल्याची शक्यता आहे. या उपक्रमाची सांगता आज रविवारी सकाळी 8 वाजता झाली. एकाच वेळी 4 तव्यावर डोसे बनवून प्रति मिनिट अधिकाधिक डोसे तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या विश्वविक्रमादरम्यान तयार झालेले सर्व डोसे खवय्यांना विनामूल्य वितरित करण्यात आले. तसेच अंध विद्यालय, मूकबधिर विद्यालय, वृद्धाश्रम आणि इतर संस्थांनाही देखील डोसे वितरित करण्यात येणार आहेत, ज्यामुळे या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे. डोशासाठी 650 किलो उडीद डाळ, चना डाळ, तांदूळ, मेथी दाणे यांचे मिश्रण वापरले. चटणीसाठी 650 किलो तेल, तूप, हिरवी मिरची, खोबरे, कढीपत्ता आणि सांबार वापरण्यात आला होता. अमरावतीच्या 25,000 खाद्यप्रेमींना हे डोसे मोफत वाटले गेले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. निवडणुकीच्या तोंडावर बळीराजाला खुश करण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांसाठी 133 कोटींची मदत घोषित. केव्हा मिळणार माहिती नाही. राज्यात बोगस मतदारांची ओरड कायम असताना अकोल्यात भलतेच. एका युनिक आधार क्रमांकाचे दोघींना वितरण, यंत्रणेची चुप्पी. ऑनलाईन खरेदीला कंटाळले अकोलेकर. स्थानिक बाजारपेठेत लोकल खरेदीचा ट्रेंड केला निर्माण. लक्ष्मीपूजनापूर्वी रविवारचा शुभमुहूर्त ठरला खरेदीचा मेघा संडे. कोट्यावधीची उलाढाल, बाजारपेठेत चैतन्य. शेफ विष्णू मनोहर यांनी मोडला स्वतःचाच विक्रम. 25 तास केले हजारो डोसे. अमरावतीकर झाले तृप्त. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल.
लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.